देवाची मोठ्या आनंदाने, एक मनाने, एक दिलाने, एक चित्ताने स्तुती आणि आराधना करूया. आपण यावेळेला प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तुझ्या नावाचा आम्ही गौरव करतो, कारण आज तू आम्हाला एकत्र आणलेला आहेस. आम्ही जेथे कोठे आपापल्या घरामध्ये आहोत प्रभू, त्या तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाचं मननचिंतन करत असताना, तुझं गौरव करत असताना, गीते गात असताना प्रभू तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, अभिषिक्त कर तू. आणि प्रभुदेव बाप्पा, तू आम्हाकडून तुझी गौरव करून घे. तारणार आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे, आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत. आपल्याला येत असेल हे गीत तर आपण देखील मोठ्याने हे गीत गाऊया. भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मिटाकी चिंता सगळे बजाईला ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. मोहाकाशही दये अमोलती. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवा सुटून जाई वरी पवित्र होती भावना. समाप्त सर्व प्रार्थना तैजयकार हो गजे सफल भक्तीची. यावेळेला आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 145. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करेन. परमेश्वर थोर व परम स्तुती आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचं गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन. तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील. मी तुझी थोरवी वर्णेन, ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्यांची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. हे परमेश्वरा, तुझ्या सर्व कृत्य तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात. यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे, तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करीतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणी मात्राची इच्छा पुरी करीतोस.
परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करू. आमेन. आमेन. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचा पहिला शास्त्रपाठ आहे, त्याचं आपण वाचन करणार आहोत. प्रभूची स्तुती असो. आजच्यासाठी नेमलेला शास्त्रपाठ जुना करार उत्पत्तीचे पुस्तक 32वा अध्याय वचन 22 ते 30. उत्पत्ती 32वा अध्याय वचन 22 ते 30. पनील येथे याकोबाने केलेली झुंज. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले याच बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या अवताराने पार गेला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखडली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने त्यास मग विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला आहे. हे देवाचे वचन आपल्यासाठी आशीर्वादित हो. आमेन. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे, ते आपण यावेळेला ऐकूया. आजच्या दिवसासाठी नेमण्यात आलेला दुसरा शास्त्रपाठ इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचने आपण वाचणार आहोत. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. तेने करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवत असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याचा तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि
आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वतनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाय असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो. शुभवर्तमान संत मत्ते यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 15व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 21व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागले, हे प्रभो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण प्रशिताचा मतांगीकार सर्वजण एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून देहधारी म्हणून मनुष्य झाला. आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, त्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सर्वांची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा यास मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमीन. प्रभूच्या वचनाकडे आपण यावेळेस लक्ष देऊया. आणि मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला एकच विषय येतो, आणि तो म्हणजे विश्वासात टिकून राहिल्यावर मिळणारे फळ. आणि मग त्या कनानी स्त्रीच्या जीवनामध्ये विश्वासामुळे जे तिला लाभलं, तिची मुलगी बरी झाली, हे आपण पाहिलेलं आहे. आपण आज दुसऱ्या आणखीन एका विशेष व्यक्तीचा आज आपण अभ्यास करणार आहे, जो विश्वासामध्ये स्थिर राहिला आणि प्रभूने त्याला अद्भुत रीतीने चालवलं आणि सार्वकालिक जीवनाचं त्याला वाटेकरी बनवलं. त्या व्यक्ती संबंधाने चित्रपटही आलेला आहे. 3 सप्टेंबर 1889 रोजी पंजाबमधील पटियाला या ठिकाणी सुंदर सिंह यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म हा शीख परिवारामध्ये झाला. आई धार्मिक वृत्तीची, त्यामुळे अगदी लहानपणापासून सुंदर सिंह यांना त्यांची आई ते रानावनामध्ये जे साधू संत असत त्यांच्या संगतीमध्ये, ज्ञानामध्ये, आध्यात्मिकतेमध्ये सुंदर सिंह यांची वाढ व्हावी यासाठी आई नित्य नियमाने त्यांना घेऊन जात असे. सुंदर सिंह यांच्या वडिलांचे नाव सरदार शेर सिंह असे होते. दुर्दैवाने वयाच्या 14व्या वर्षी सुंदर सिंह यांच्यावरील मातेचं छत्र हरवलं आणि त्या वियोगामुळे, आईच्या निधनामुळे सुंदर सिंह हे फार दुःखी झाले, आविषी झाले आणि हिंसक बनले. आणि त्या काळामध्ये ख्रिस्ती मिशनरी सुवार्तेचा प्रसार करत होते आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्माच्या विरोधामध्ये ते अधिक पेटून उठले. जसं संत पाऊल हा
विश्वासणाऱ्यांचा, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचा अतोनात छळ करत असे, तशा प्रकारे सुंदर सिंह हे ख्रिस्ती तरुण तरुणींचा, व्यक्तींचा छळ करू लागले, त्यांना अपमानित करू लागले. असं म्हटलेलं आहे की एके दिवशी त्यांनी आपल्या मित्रांच्या समवेत एक बायबल विकत घेतलं, सर्व मित्रांना एकत्र बोलावलं आणि शेकोटी केली आणि त्या शेकोटीमध्ये बायबलचं एक एक पान फाडून ते टाकू लागले. त्याच्या मित्रांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलंही असेल, परंतु सुंदर सिंह हे ख्रिस्ती धर्म आणि ते शिकवणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये हिंसक बनले होते. त्यामुळे ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. सत्य शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करून ते वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करू लागले आणि कुठेच सत्याचा मार्ग न सापडल्यामुळे ते क्रोधाविष्ट झाले, रागाराग करू लागले, चिडले आणि अशामध्ये त्यांनी हा प्रकार केला. ती रात्र भयानक होती. त्यानंतर 3 रात्री सुंदर सिंह यांना झोप लागली नाही, बेचैनीमध्ये त्यांनी घालवलं आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं सकाळची जी मेल जाते त्या मेलच्या खाली जाऊन आत्महत्या करायची, स्वतःचं जीवन संपवायचं. कारण ह्या जगामध्ये देव म्हणून काही नाहीच, या जगामध्ये सत्य असं काही नाहीच. आणि मग त्या भल्या पहाटे आत्महत्येच्या दिवशी त्यांनी स्नान केलं आणि स्नान करत असताना ते स्वतःला प्रश्न विचारू लागले की देव कुठं आहे आणि खरा देव कोण आहे. असं स्वतःलाच प्रश्न विचारून उत्तर न मिळाल्यामुळे ते झोपी गेले, हेच ठरवून की सकाळी पंजाब मेल जेव्हा जाईल त्यावेळेला आपण आपलं जीवन संपवायचं. पण त्या रात्री जखमी हातांनी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिले. खडबडून उठले ते आणि मग कधी पहाट होईल आणि ही गोष्ट वडिलांना सांगेल असं त्यांना झालं. पहाट झाल्यावर ते वडिलांकडे गेले आणि वडिलांना हलवून उठवलं आणि मग त्यांनी हा प्रकार झाला सांगितला आणि म्हणाले की मला आता येशूच्या मागे जायचं आहे. त्यांचे वडील त्यांना म्हणाले झोपेत काहीतरी तू पाहिलं असेल, जाऊन झोप. नाही नाही म्हणाले, मला येशूने दर्शन दिलेलं आहे, त्याचे जखमी हात मी स्वतः पाहिले आहेत आणि मी त्याचा शिष्य बनणार. असे बोलून अगदी वयाच्या 15व्या वर्षी सुंदर यांनी आपला घर सोडण्याचा निर्णय घेतला, प्रभूसाठी आपलं गणगोत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मग तेव्हापासून सुंदर सिंह यांची परीक्षा, यांच्या विश्वासाची परीक्षा त्यांच्या घरातूनच सुरुवात झाली. वडिलांनी जेव्हा त्यांचा हा निर्णय ऐकला त्यावेळेला ते काही बोलले नाहीत, कारण तरुण मुलं असतात. बोललेलं त्यांना आवडत नाही, सांगितलेलं त्यांना पटत नाही आणि म्हणून मग वडिलांनी एक शक्कल लढवली. आपला मुलगा आता घर सोडून जात आहे, समाजामध्ये आपला मान मरातब आहे, त्याला धक्का पोहोचू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी मेजवानी घातली, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण सेंड ऑफ म्हणतो. आणि सर्व नातलग मित्रमंडळी शेजारी पाजारी यांना त्यांनी जेवण घातलं आणि सुंदर सिंह यांचा सुंदर असा सेंड ऑफ त्यांनी आयोजित केला. परंतु जेव्हा हे सर्व लोक जमा झाले त्यावेळेला सुंदर सिंह यांच्या वडिलांनी सुंदर सिंह यांचा निर्णय सर्वांना सांगितला आणि त्यांना अपमानित करून सुंदर सिंह यांना घरातून बाहेर काढले. काही तास गेल्यावर जेव्हा त्रास होऊ लागला त्यावेळेला सुंदर सिंह यांना कळालं की त्यांच्या ताटामध्ये जेवणात विष घातलेलं होतं. काही ख्रिस्ती लोकांनी वेळीच त्यांना औषधोपचार केला आणि त्यांचा जीव वाचला. वयाच्या 16व्या वर्षी वाढदिवसादिनीच म्हणजे 3 सप्टेंबर रोजी सिंह हे सिमला येथे गेले आणि तेथील चर्चमध्ये त्यांनी बॅप्टिस्मा घेतला आणि मग ख्रिश्चन लेप्रसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी कुष्ठरोग्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. आणि म्हणून 3 सप्टेंबर जे आपण गेल्या आठवड्यामध्ये शिक्षक दिन होता म्हणून यावरती आपण विचार नाही केला, परंतु 3 सप्टेंबर रोजी सुंदर सिंह यांनी अधिकृतपणे ख्रिस्ताची शिकवण स्वीकारून बॅप्तिस्मा घेतला. अशा प्रकारे सुंदर सिंह यांचं परिवर्तन झालं. लहानपणापासून साधू संतांशी संबंध आल्यामुळे, त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या आईने त्यांना नेल्यामुळे त्यांना असं वाटू लागलं होतं की आपण पण आता साधू बनावं. मग त्यांनी पहिली गोष्ट केली आणि ती म्हणजे हिंदू साधूंप्रमाणे भगवा झगा त्यांनी आपल्या अंगावर घातला
आणि दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतःला साधू म्हणून उपाधी लावले. तेव्हापासून सुंदर सिंह यांना साधू सुंदर सिंह म्हणू लागले. आणि मग या भगव्या वेशामध्ये ते सुवार्थ सांगू लागले. बाहेरून हिंदू साधूचा पेहराव आणि आतून ख्रिस्त येशूचा शिष्य. अशा प्रकारे ते सुवार्थ सांगत राहिले. आणि मग एकदा आपल्या गावी रामपूर या ठिकाणी आले आणि असं म्हटलेलं आहे, त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत झालं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग तेथून पुढे ते पंजाबच्या उत्तरेला गेले, तिथून काश्मीरला गेले आणि मग पुढे मुस्लिम अफगाणिस्तानच्या बॉर्डर क्रॉस करून ते बलुचिस्तानकडे गेले. त्यांच्या अंगावरील साधूचा पेहराव होता, त्यामुळे ते भर थंडीतही त्यांना त्रास झाला नाही. त्या जाग्याने त्यांचं संरक्षण केलं. आणि साधू सुंदर सिंह हे सुवार्थ प्रसारासाठी अनवाणी चालत होते. खेडोपाडी जाऊन त्यांनी चालत जाऊन सुवार्थाचा प्रसार केलेला आहे. ओबडधोबड रस्ते काट्याकुट्यातून गेल्यामुळे त्यांच्या पायांना भेगा पडल्या होत्या, जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहू लागलं होतं. आणि हे जेव्हा ख्रिस्ती लोकांनी पाहिलं त्यावेळेला त्यांना फार दुःख वाटलं आणि अभिमानही वाटला की प्रभूसाठी ही व्यक्ती किती आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि तेव्हा मग साधू सुंदर सिंह यांना पायातून रक्त वाहणारा प्रेषित ही उपाधी लोकांनी दिली. सेवा करत असताना त्यांना अनेक अनुभव आले वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यांना वेगवेगळे संकट आली, समस्या आल्या. अनेक ठिकाणी त्यांना धोंडमार केले, अनेकदा त्यांची उपासमार झाली, अनेकदा त्यांची छितू झाली, अनेक ठिकाणी त्यांना थट्टा मस्करी झालेली आहे. असं म्हटलेलं आहे, रासार नावाच्या एका गावामध्ये त्यांना धरपकड झाली आणि लोकांनी त्यांना सुंदर सिंह यांना कोरड्या विहिरीमध्ये टाकलं. आणि त्या कोरड्या विहिरीत काय होतं? मेलेल्या पशुपक्ष्यांची मानवांची शुष्क अस्थी होत्या, हाडं होती. साप, विंचू, उंदीर, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ते सडलेलं कुजलेलं मांस खाण्यासाठी त्या ठिकाणी होते. आणि अशा या कोरड्या विहिरीमध्ये मरण्यासाठी साधू सुंदर सिंह यांना गावातल्या लोकांनी टाकलं होतं. परंतु प्रभूने त्यांना अद्भुत रीतीने वाचवलं. असं म्हटलेलं आहे की 3 दिवस ओलांडल्यानंतर एक विहिरीमध्ये एक दोर आला आणि त्या दोराला पकडून ते विहिरीच्या बाहेर आले. कुणी हा दोर सोडला म्हणून ते त्याचे आभार मानण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागले, पण त्यांना कोणीच दिसलं नाही. तेव्हा त्यांना समजलं की माझ्या येशूने मला हा दोर दिला आणि माझा जीव वाचवला. साप, कोबरा असे अनेक जीवजंतू त्यांच्या आजूबाजूला होता हसत. ते झोपडीवजा एका घरामध्ये राहत होते. आणि मग त्यांनी सुवार्थेच्या फेऱ्या सुरू केल्या होत्या. ते तिबेटला गेले, हिमालयाच्या कुशीमध्ये बसलेल्या अनेक गावांच्या मध्ये गेले. 1918 मध्ये ते श्रीलंकेला गेले. मग तिथून पुढे ते बर्मा, मलाया, चीन, जपान येथे त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी देवाच्या वचनाची घोषणा केली आहे. 20व्या वर्षापर्यंत वयाच्या त्यांच्या सेवेमध्ये त्यांचं सेवेचं क्षेत्र फार मोठं झालं होतं. आणि वयाच्या 30व्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचा नावाचा पुकार झालेला होता. ख्रिस्ती महामंडळामध्ये त्यांची मोठी ओळख झालेली होती. खूप दिवसापासून त्यांना असं वाटायचं ब्रिटनला जावं. आणि एक दिवशी अचानक त्यांचे वडील त्याच्याकडे आले आणि म्हणाले, बेटा मी पण प्रभूचा स्वीकार केला आहे, हे घे पैसे, तुला जायचं आहे ना, तू जा. आणि मग दोघेही ब्रिटनला गेले. साधू सुंदर सिंह हे 2दा ब्रिटन आणि युरोपला जाऊन आले, अमेरिकेला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी देवाचं वचन लोकांना सांगितलं. आता त्यांच्या शिकवणीकडे आपण बघूया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की त्यांनी हिंदू साधू संतांसारखा पेहराव धारण केला. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की पाश्चात्य मिशनरी लोकांसारखं जर मी सूट आणि बूट आणि टाय घालून जर सुवार्थ सांगायला गेलो तर भारतीय लोक माझा स्वीकार करणार नाही, माझ्याद्वारे आलेल्या देवाच्या वचनाचा स्वीकार करणार नाही. म्हणून त्यांच्या मध्ये राहून, त्यांच्या सारखं राहून
त्यांच्या भाषेमध्ये त्यांना सुवार्थ सांगितली तर ती फार प्रभावशाली होईल आणि त्यात ते यशस्वी झाले. पाश्चिमात्य संस्कृतीला ते बळी पडले नाही. त्यांच्या या वृत्तीमुळे पाश्चिमात्य मिशनरी, ख्रिस्ती मिशनरी देखील त्यांच्या विरोधात गेले. त्याने अनेकदा त्यांना विनवणी केली की हा जगा काढा, हा पोशाख काढा, ख्रिस्ती मनुष्याला शोभत नाही. नाही म्हटले, माझ्या येशूची सुवार्ता मला याच पद्धतीने सांगायचे. आणि त्यांच्या या बुद्धीचा, विचारांचा पगडा महात्मा गांधींच्यावर पडला होता आणि उत्तम प्रचारक जे आपल्या ख्रिस्ती महामंडळामध्ये होऊन गेले, C.S. लुईस, त्यांच्यावरती पडला होता. पाश्चिमात्य देशामध्ये साधू सुंदरसिंह गेले, त्यांनी देवाच्या वचनाची घोषणा केली, परंतु त्यांच्या कार्याची दखल पाश्चिमात्य देशांनी घेतली नाही. त्यामुळे ख्रिस्ती साहित्यामध्ये साधू सुंदरसिंह हे फार मागे पडले. जागतिक पातळीवरती ते फार मागे पडले. परंतु नंतर काही कालावधी गेल्यानंतर जेव्हा त्यांना वाटू लागलं की आपण काहीतरी लिहायला पाहिजे, तेव्हा त्यांनी जे 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 लिखाण केलेलं आहे ते सगळं लिखाण भारतामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. लहान मोठ्या पुस्तकांच्या, पत्रिकांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याकडे उपलब्ध आहे. सभोवतालची राजकीय परिस्थिती त्या काळामध्ये फार विचित्र होते. स्वातंत्र्यासाठी लढा चालू झालेला होता, परंतु त्या राजकीय घडामोडींकडे लक्ष न देता साधू सुंदरसिंह यांनी आध्यात्मिक गोष्टींच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. आपल्या भारतीय शैलीमध्ये त्यांनी शीख, हिंदू, बौद्ध अशा अनेक लोकांच्या जीवनामध्ये येशूच्या सुवार्तेचा संदेश पोहोचवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. 16व्या शतकामध्ये हिंदूंचा जो विश्वास होता आणि आहे अनेक देव, आणि मुसलमानांचा जो विश्वास आहे जहाल मतवादी धर्म, या दोघांच्याही धर्मांचं पुनरुज्जीवन या काळामध्ये झालं. साधू सुंदरसिंह एकदा म्हणाले, येशूचे अनुकरण करण्यास मी अपात्र आहे, पण मला एक करता येईल. जसे येशूला स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी नव्हती, मालमत्ता नव्हती, तसंच मलाही जगायचं आहे. येशूप्रमाणे मी रस्त्यावरचा सेवक व्हायचा आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये मला समरस व्हायचं आहे. जे मला आधार देतील त्यांच्या घरी जाऊन मी राहीन, जेवेन आणि सर्वांना देवाच्या प्रेमाची गोष्ट मी सांगेन. अगदी येशूप्रमाणे सर्वसाधारण जीवन जगण्याची त्यांची इच्छा होती आणि ते जगले. इस्रायल, पूर्वीचं जे पॅलेस्टाईन होतं, त्या देशाला भेट द्यायची त्यांची खूप इच्छा होती. 1908 मध्ये त्यासाठी ते मुंबईला आले, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना बोटीवर चढण्यास परवानगी दिली नाही आणि म्हणून ते पुन्हा पंजाबला परतले. प्रार्थनेमध्ये ते आपल्या उपदेशामध्ये अधिक जोर देत असत. त्यांची शिकवण अशी आहे की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, देवाशी बोलतो, तेव्हा आमच्या जीवातील, आमच्या हृदयातील प्रत्येक कप्पा उघडला जातो आणि त्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो आणि आम्हाला तो पुनरुज्जीवित करतो प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. अशी सुंदर शिकवण साधू सुंदरसिंह यांनी दिलेली आहे. सार्वभौमिकतेविषयी त्यांचं मत असं होतं की शेवटी सर्व लोकांचं तारण होणार आहे, कारण देवाने कोणाचा नाश होऊ नये म्हणून येशूला पाठवलेला आहे. देवाने जर स्वतःची हस्तकृती स्वतःसाठी तयार केली तर तो त्याचा नाश करून काय मिळेल त्याला. आणि म्हणून जरी मनुष्य स्वतःच्या पापामुळे भटकत असला तरी एके दिवशी त्याला देवासमोर तारण प्राप्त होईल आणि तोही स्वर्गात घेतलं जाईल. एकदा 1929 सालामध्ये ईश्वर विज्ञान शाळेमध्ये म्हणजे सेमिनरीमध्ये मुलांनी त्यांना प्रश्न विचारला की इटर्नल पनिशमेंट, सार्वकालिक शिक्षेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा ते म्हणाले ती इटर्नल पनिशमेंट होती, सार्वकालिक शिक्षा होती, पण कायमची सार्वकालिक नव्हती. या जीवनानंतर प्रत्येकाला देवाप एक संधी देणार, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाला संधी प्राप्त होईल आणि मग आपापल्या गुणांप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वर्गामध्ये येईल आणि याकरता अनेक युगांचा काळ जाईल, असं त्यांची शिकवण होते. शेवटी प्रियानो 1929 सालामध्ये एक शेवटची सुवार्ता फेरी करावी असं त्यांना खूप वाटू लागलं आणि म्हणून ते तिबेटच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं. आणि जात असताना कालका नावाच्या एका गावामध्ये ते सुवार्ता प्रसारासाठी थांबले. पण पुढे त्यांचं काय झालं हे गुपित आजवर
हिमालयांच्या कुशीमध्ये दडलेला आहे. ते आजारी पडून वारले का त्यांना कोणी मारलं का त्यांच्यावर कोणी हल्ला केला का त्यांना कुठल्या हिंस्र पशूंनी खाल्लं माहीत नाही काय झालं. पण असं म्हटलेलं आहे प्रियानो की 1929 सालामध्ये साधू सुंदर सिंह अज्ञातवासात गेले. असा हा धाडसी ईर्ष्यावान स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या देशातील वेशभूषेच्या द्वारे मोडक्या तोडक्या शब्दामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं देवाचं ते ज्ञान इतरांपर्यंत धाडसाने पोहोचवण्याचं महान कार्य या साधू सुंदर सिंह या तरुणाने केलेलं आहे. येशूप्रमाणे तो रस्त्यावरचा साधू झाला, संत झाला आणि चारी दिशांना तो सुवार्ता घेऊन गेला आणि प्रभूमध्ये आज तो अजरामर झालेला आहे. शेवटपर्यंत येशूशी प्रामाणिक राहिला, विश्वासू राहिला. 1940 सालामध्ये मिशनऱ्यांनी सुवार्तेचा प्रसार करत असताना ही सुवार्ता साधू सुंदर सिंह यांच्या भावापर्यंत पोहोचली आणि त्यांनी देखील येशूचा स्वीकार केला आणि त्यांचे भाऊ देखील प्रभूचे शिष्य झाले. प्रियांनो, या साधू सुंदर सिंह यांच्या या जीवनाच्या द्वारे आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. प्रभू तुम्हाला अधिक सहाय्य करो आणि या साधू सुंदर सिंहाप्रमाणे आपलं जीवन प्रभूला आपण समर्पित करू. भले त्यांच्याप्रमाणे आम्ही भगवा जगा नाही घालू शकत, भले आम्ही अनवाणी नाही जाऊ शकत, भले आम्ही रस्त्यावरचा साधू नाही बनू शकत, पण एक मात्र निश्चित आहे की त्यांच्याप्रमाणे जर ईश्वर आपला विश्वास असेल तर मिळेल त्या संधीचा उपयोग, मिळेल त्या संधीचं सोनं करून येशूची सुवार्ता आपण इतरांपर्यंत पोहोचवूया. साधू सुंदर सिंह हे विश्वासामध्ये स्थिर राहिले आणि म्हणून आपण त्यांच्या एवढ्या मोठ्या महान सेवा कार्याच्याबद्दल ऐकू शकलो. अनेक लोकांना त्यांनी येशूकडे आणलं, अनेकांचं त्यांनी तारण केलं. तुम्ही आणि मी जेव्हा प्रियानो विश्वासामध्ये जेव्हा आम्ही असं टिकून राहतो तेव्हा प्रियानो जे फळ मिळतं ते अद्भुत असतं. ज्यावेळेला आम्ही एक आत्मा प्रभूसाठी जिंकतो त्यावेळेला स्वर्गामध्ये आमच्या मुकुटामध्ये एक हिरा ओवला जातो. आज आपण मुकुटाचे धनी बनूया, आज आपण त्यासाठी लढूया, आज आपण त्यासाठी वाटचाल करूया, विश्वासाची वाटचाल करूया. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू आम्हाला विश्वासात उभं करून त्याच्या सेवेसाठी तयार करेल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो प्रभू. आज तुझा भक्त, तुझा सेवक साधू सुंदर सिंह यांच्या जीवनामधून विश्वासामध्ये जेव्हा आम्ही टिकून राहतो तेव्हा जे फळ येतं ते कशा प्रकारे प्रभू तू आम्हाला देतोस हे पाहिलं. अनेक फळे प्रभू त्यांच्या सेवेमुळे आली. अनेकांनी तुझा स्वीकार केला, अनेकांनी पापमय जीवनातून बाहेर येऊन तुझ्या स्वर्गीय जीवनात प्रवेश केला, अनेकांनी तुला आपलं जीवन समर्पित केलं. हो परमेश्वर पित्या, पण ते करत असताना जो छळ त्यांचा झाला, जी संकट आली, ज्या समस्या आल्या, ऊन वारा पाऊस न पाहता उघड्यावरती ते राहिले, झोपले, जगले. प्रभू देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आम्हाला पण तू सहाय्य कर. आमचा विश्वास प्रभू आम्ही बळकट करावा म्हणून तर आमच्या मनाची तयारी कर आणि आम्ही संपूर्णपणे स्वतःला तुझ्यासाठी समर्पित करावं आणि विश्वासू जीवन जगावं असं तू कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत गाऊ आणि गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करणार आहोत. सकल तुझे
आशीर्वाद मागूया. स्वर्गीय प्रभो, आम्ही तुझी स्तुती करीतो, आराधना करीतो, अनंत उपकार तू आम्हावर केलेले आहेस. त्यामधून तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी, तुझ्या सेवेसाठी प्रभू हे दान आम्ही गोळा केलेले आहे. त्याजवळ विपुलसा आशीर्वाद पाठव. दिल्याने कमी होत नाही पण वाढत जाते. हा स्वर्गीय आशीर्वाद प्रत्येक देणाऱ्या व्यक्तीवरती दे. आणि प्रभू जे देऊ शकले नाही त्यांच्या मार्गातील अडचण दूर कर आणि देण्याने मिळणाऱ्या आशीर्वादांचे भागीदार त्यांना तू बनेल. येशूच्या नावाने आमेन. ही वेळ आहे आता रदबदलीची, विनंत्या सादर करण्याची, मध्यस्थी करण्याची. आणि त्यामुळे आपण आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. आपल्या देशामध्ये कोरोनासारखी महामारी जिने शिरकाव केलेला आहे ती कायमची नष्ट व्हावी. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश मिळावं आणि या कोरोनावरती लस सापडावी, मिळावी लवकरात लवकर, म्हणून आपण प्रार्थना करू. त्याचप्रकारे आपल्या ख्रिस्ती वर्तुळामध्ये, महामंडळामध्ये जे देवाची सेवा करत आहेत त्या प्रत्येकाला देवाने विश्वासात स्थिर उभं करावं. ज्या संकटांचा ते सामना करत आहेत त्यामध्ये त्यांना विश्वासामध्ये प्रभूने बळकट करावं, म्हणून आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये जे आजारी आहेत, रोगी आहेत, दुःखनाईत आहेत, प्रभूने त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. आणि आपल्या ज्या इतर गरजा आहेत त्याकरता आपण यावेळेस प्रार्थना करू. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. मुद्देसूद प्रार्थना करण्यात येईल. मंडळींनी त्या प्रार्थनेला प्रतिसाद द्यावा. तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद मंडळीने द्यावा. हे सर्वसमर्थ ईश्वरा, मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हा शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकलेसीला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्कारितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरचित प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डिकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PCC आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांक्रिम्यतांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा, तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्धनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास सुपाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण आहे त्याला अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाधना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमच्या चर्चचे सभासद ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्याचप्रमाणे विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. या जगामध्ये परमेश्वराची महामारी पसरली आहे. कोरोना व्हायरस परमेश्वरा, हा विषाणू परमेश्वरा संपूर्ण देशभर पसरला आहे. तो आटोक्यात येण्यासाठी परमेश्वरा
तू सहाय्य आणि मदत कर. त्याचप्रमाणे जे ह्या आजाराने पीडित आहे परमेश्वर बाप्पा, त्यांना तू स्पर्श कर आणि या आजारातून त्यांना बाहेर असं काढ. त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा डॉक्टर, सायंटिस्ट आणि जे इतर जे काही परमेश्वर बाप्पा सहाय्यक वर्ग आहे परमेश्वर बाप्पा, या विषाणू नायनाट व्हावा यासाठी जे औषध आणि लस उपचार परमेश्वर बाप्पा याचं संशोधन करत आहे, त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो परमेश्वर बाप्पा, जे कोणी आजारी असेल परमेश्वर बाप्पा, त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून. हे संत भूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून. आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवीय प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. आता आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणांस ऋण सोडिले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि शांती, देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा, ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. तलब इल्म था, मगर वो मसीही लोगों से बहुत नफरत करता था। कुदरती मनाजर से उसे इश्क था। पालतू और जंगली जानवर उसके दोस्त थे। सुंदर की 14वीं सालगिरह से कुछ दिन पहले उसकी मां मर गई। वो जलती हुई चिता में अपनी मां के जिस्म को राख होते हुए देखता रहा। जिंदगी उसके लिए एक अजीब चीज बन गई। मौत और जिंदगी को वो समझ ना सका। बरस गुजरने के साथ साथ वो सारा वक्त ज्ञान ध्यान में सर्फ कर देता। वो समझना चाहता था कि जिंदगी क्या है। हर वक्त उसे सुकून की तलाश रहती। फिर उसकी जिंदगी में एक हैरत अंगेज इनकलाब आ गया। वो बिल्कुल एक मुख्तलिफ शख्स बन गया। वो और उसके
चंद साथी मसीहियों पर इबादत करते वक्त गोबर फेंक दिया करते थे। मैं आज एक नई इंजील लाया हूँ। क्यों? मैं तुम्हें बताता हूँ। तुम्हें मैकडोनल्ड की आंखें देखनी चाहिए। कहता था खुदा तुम्हें बरकत दे। क्या आग जल रही है? जलती चिता में एक मुर्दा किताब। क्या यही उसकी ख्वाहिश थी? उस शरीफ आदमी ने क्यों कोशिश की कि वो गुंडागर्दी पर उतर आए? खुदाबंद, अगर खुदा है तो आज रात मुझ पर जाहिर हो। आज रात की आखिरी रेलगाड़ी भी गुजर गई, अगली गाड़ी सुबह आएगी। अगर खुदा आज रात भी मुझ पर जाहिर ना हुआ तो मैं अपने आप को सुबह की पहली गाड़ी के नीचे दे दूंगा, सुंदर ने कहा। मुझ पर आज रात जाहिर हो, नहीं तो मैं मर जाऊंगा। राह, हक और जिंदगी मैं हूँ। कोई मेरे बगैर बाप के पास नहीं आ सकता। मैं दुनिया का नूर हूँ। अब्बा, अबू जान। क्या बात है? मैंने यीशु को देखा। क्या पागल हो गए हो? यह खबर सारे गांव में आग की तरह फैल गई। क्या शेर सिंह का बेटा मसीही हो गया? शेर सिंह जो सबसे ज्यादा अक्लमंद है, उसकी समझ में भी कुछ ना आता था कि क्या हो गया। सुंदर के भाई भी उसे बहुत सताने लगे। सुंदर सिंह 1899 में पैदा हुआ। लड़कपन से ही सुंदर की मां उसे गुरुद्वारे लेकर जाती थी ताकि उसे गुरु की ज्यादा से ज्यादा पहचान हो सके। मसीह के जाहिर होने के बाद उसने मसीह यीशु को कबूल कर लिया। अब तो उसको मां की याद बहुत सताती थी। वो चाहता था कि अपनी मां के साथ मसीह के मुतालिक बातचीत करे। वो चाहता था कि उसकी मां भी मसीह पर ईमान ले आती। सुंदर का बाप नेकदिल और समझदार आदमी था। उसने सोचा जल्दबाजी की क्या जरूरत, लड़के का दिमाग चल गया है। थोड़ी देर बाद उसे किसी तरकीब से दोबारा वापस मजहब में ले आऊंगा। एक दिन ऐसी ही तरकीब उसने ढूंढ निकाली। मेरे प्यारे बेटे, मेरे नूरे चश्म, मेरे दिल के करार, खुदा तुझे लंबी उम्र दे। जल्दी घर वापस आ जाओ। मैं चाहता हूं कि तुम्हारी शादी कर दूं, क्योंकि मैं सख्त बीमार हूं और जिंदगी का क्या भरोसा। बाप की यह खुशफहमी थी। सुंदर अपने बाप को प्यार तो करता था और यह भी चाहता था कि बाप सेहतमंद रहे, मगर अपने नए मजहब को किसी कीमत पर ना छोड़ सकता था। नौजवान लड़का घंटों दुआ में मसरूफ रहता। वो किसी कीमत पर भी अपने बाप को बेइज्जत या पशेमान होते हुए ना देख सकता था, मगर अच्छी तरह समझता था कि खुदा की फरमाबरदारी सबसे अफजल है। फिर एक दिन उसके बाप के सब्र का पैमाना उछल पड़ा। सुंदर, तुम एक पागल लड़के हो। मैं गुरु की कसम खाकर कहता हूं कि तुम्हारा मेरे खानदान के साथ कोई ताल्लुक नहीं। ना आज से तुम मेरे बेटे हो। मेरे घर से निकल जाओ। सुंदर रात की तारीकी में घर से निकल पड़ा। उसका कोई घर न था और ना ही कोई ठिकाना, मगर इससे पहले ऐसा सुकून भी कभी ना मिला था। आज वो खुदा के बहुत करीब था। वो अपने दोस्त की तरफ, जो एक पादरी था, चल पड़ा।
खुदा तुम्हें बरकत दे। शुक्रिया। तुम्हारा क्या हाल है? बिल्कुल ठीक, मेहरबानी। मैं, क्या बात है? मैं, सुंदर के एक भाई ने चुपके से उसके खाने में जहर मिला दिया। डॉक्टर ने कहा सुंदर मर जाएगा, लेकिन एक बड़ा मौजज़ा हुआ। ईमानदार मसीहियों की दुआ से सुंदर बच गया। इस मौजज़े को देखकर सिख डॉक्टर मसीह पर ईमान ले आया। सुंदर अक्सर अपनी मां के साथ दरियाए गंगा पर आता था, लेकिन अब वो अकेला रहना चाहता था। कुदरत की वसी इबादतगाह में वो अमूमन कई दिन दुआ में गुजार देता। वो अक्सर पाक सहीफों पर गौर करता और खुदा से पूछता कि वो उससे क्या काम लेना चाहता है। जंगल में फिरते फिरते वो हिंदुस्तान में मसीहियत के लिए भी दुआ किया करता था। उसे शदीद तकलीफ होती जब वो देखता कि मसीहियत को मगरिब का मजहब समझा जाता है। उसका ईमान था कि यीशु मसीह हिंदुस्तान के लोगों के लिए भी दुनिया में आया, हिंदुस्तान की तहजीब के लिए भी। मैं तेरा चरवाहा हूँ, मैं तुझे रास्ता दिखाऊंगा। अगर तेरा गुजर मौत के साए की वादी में से भी हो तो तू किसी बला से नहीं डरेगा। वो खिदमत के लिए निकल पड़ा एक अजीब खादिम बनकर, जो शायद मसीह की कलीसिया में इब्तदाई रसूलों के बाद अब तक देखने में ना आया हो। वो हिंदुस्तान के हर कोने में मसीह का नाम लेकर पहुंचा। सुंदर एक बहादुर नौजवान की तरह शहर शहर, गांव गांव, कस्बा कस्बा लोगों को मसीह की खुशखबरी देता और उसके लिए रास्ता तैयार करता रहा। क्योंकि खुदा ने दुनिया से ऐसी मोहब्बत रखी कि उसने अपना इकलौता बेटा बख्श दिया, ताकि जो कोई उस पर ईमान लाए हलाक ना हो बल्कि हमेशा की जिंदगी पाए। लोग उस नौजवान की गवाही को खुशी और तवज्जो से सुनते और जल्द ही सुंदर को लोगों ने साधु कहना शुरू कर दिया। साधु सुंदर सिंह। जहां भी जाता छोटे बड़े हर तरह के लोग उससे मोहब्बत करते थे। उसकी जिंदगी खुशी से भरी हुई थी, मगर कई एक जगह मायूसी और अजियत का भी सामना करना पड़ता था। उसे हिंदुस्तान के गांव और शहर बहुत अच्छे लगते थे, मगर उसका दिल बेचैन रहता था क्योंकि वो उस जगह इंजील की मुनादी करना चाहता था जहां अभी तक कोई नहीं या शायद बहुत कम लोग गए हों। इसलिए वो शुमाली कश्मीर और अफगानिस्तान की ममनू सरहदों की तरफ चल निकला। साधु के कई सफर खतरनाक मुहिम से कम नहीं थे, इतने हैरत अंगेज के कहानी लगते हैं। मिसाल के तौर पर एक रात जब वो हिमालय के पहाड़ों में चरवाहों की गार में जा ठहरा तो वो चरवाहे खतरनाक डाकू निकले। ऐ खुदा, मुझे फजल दे कि मैं उस रास्ते पर चल सकूं जो तूने मेरे लिए तैयार किया है। साधु के कई सफर खतरनाक मुहिम से कम नहीं थे, इतने हैरत अंगेज के कहानी लगते हैं। मिसाल के तौर पर जब एक रात वो हिमालय की पहाड़ियों में चरवाहों की गार में जा ठहरा, वो चरवाहे खतरनाक डाकू निकले।
भाई खुदा तुझे बरकत दे। कई दफा बिल्कुल इसी तरह साधु की जान हैरत अंगेज तरीके से बच गई। जो लोग उससे नफरत करते या उसे कत्ल करने के दरपे होते, इन वाकयात के बाद बड़े ध्यान से मसीह का पैगाम सुनते। हर सफर के बाद साधु अपने प्यारे देश हिंदुस्तान पहुंच जाता। हम मसीहियत को मगरबी जाम में पेश करते हैं। वो आमतौर पर अपने दोस्तों को कहा करता और लोग उसे ठुकरा देते हैं, मगर जब हम जिंदगी का पानी एक मिट्टी के प्याला में पेश करें तो हिंदुस्तान के लोग उसे खुशी से कबूल करेंगे। वो जो मुझ पर ईमान लाता है तारीकी में नहीं चलेगा, बल्कि जिंदगी की रोशनी पाएगा। लोग खुशी से खुदा का पैगाम सुनते और कुछ नाराज होते, मगर बाज तो तशद्दुद पर उतर आते। उसे पसंद नहीं था कि कोई उसे अजियत दे, मगर जब उसे मारा जाता तो वो तब भी खुदा का शुक्र अदा करता। वो कहता था कि हम दोबारा इस दुनिया में नहीं आएंगे, हमें इस जिंदगी में ही मसीह की सलीब उठानी है। अरे खुदावन, तेरे चुने हुए लोगों में मैं सबसे छोटा हूँ, सबसे हकीर है खुदावन। अगरचे कई दफा इंसान उससे बुरा सलूक करते, मगर जंगली जानवर उसके लिए बेजरर बन जाते। अरे खुदा, तेरे काम कितने खुशनुमा और अजीब है। साधु की शोहरत पूरे हिंदुस्तान में फैल गई। जहां भी वो जाता लोग उसे सुनने के लिए टूट पड़ते। मामूली गांव हो, बड़े कस्बे या शहर, उसे सुनने के लिए लोगों के जट लग जाते। वो तमाम दुनिया के लिए एक जीती जागती कहानी बन गया। बहुत है जो मसीह पर ईमान रखते हैं, मगर दर हकीकत वो उसे जानते नहीं। जिस तरह एक जन्म का अंधा रंगों में इम्तियाज नहीं कर सकता, उसी तरह एक इंसान जिसे मसीह का तजुर्बा नहीं, रूहानी मामूली का दावा नहीं कर सकता। जब तक मसीह खुद आंखों से पर्दे ना हटाए, हम कुछ नहीं जान सकते। छोटे छोटे गुनाहों से बचे रहो, ये बहुत खतरनाक होते हैं। दरअसल ये जरासीम है जो बीमारी को जन्म देते हैं। मैं खुश हूं कि उसने मुझे मेरी जवानी के दिनों में चुन लिया, ताकि अपने जवान खून से उसकी खिदमत करूं। 1920 में सुंदर सिंह इंग्लिस्तान पहली दफा गया और वहां से अमेरिका। बड़े बड़े गिरजाघर और हॉल उसकी आमद पर लोगों से खचाखच भर जाते। सच्चाई को जानने के लिए कोई राज नहीं। जब मैं तलाश में था तो खुदा से दुआ करता था कि सच्चाई मुझ पर जाहिर करे, और ये उसने हमारे खुदावंद यीशु मसीह में, जो राह, हक और जिंदगी है, मेरे वास्ते किया। जब तक आप इस दुनिया की दौलत और रंगीनियों से आंखें फेर कर खुदावंद से ताल्लुक पैदा करने की ख्वाहिश नहीं करते, आप किसी कीमत पर खुदा की आवाज नहीं सुन सकते। आए बाप, तेरा शुक्र हो कि तूने मुझे यूरोप और अमेरिका में अपनी गवाही के लिए इस्तेमाल किया। मुझे बहुत खुशी महसूस हुई, मगर मेरे दिल को सदमा भी हुआ।
तेरे बहुत से बच्चे नहीं जानते कि इस दुनिया की दौलत इंसानी जिंदगी को बेबस कर देती है। ऐ मेरे बाप, फिर भी तेरा शुक्र हो कि तू मुझे मेरे वतन वापस ले आया है। अगरचे साधु की बैरून मुल्क सफर पर बहुत इज्जत हुई, मगर उसके दिल के कोने में हिमालय की चोटियां और तिब्बत के इलाके में मसीह का पैगाम सुनाने के लिए ख्वाहिश बरकरार रही। तेरा शुक्र हो ऐ खुदावंद, तूने यहाँ तक मेरी हिफाजत की। अब ऐ खुदावंद मुझे वहां ले चल, वहां तेरी खिदमत दरकार है। साधु बर्फानी रास्तों पर चलता हुआ बार बार तिब्बत के ममनुआ इलाके में दाखिल होता, उस सरजमीन में जहां अजनबी नहीं जा सकते थे। इस इलाके में साधु के साथ बड़े अहम वाकयात पेश आए। इस इलाका में उसकी सख्त मुखालफत हुई। एक कस्बे में जो तिब्बत की सरहद से एक दिन के फासले पर है, उसे जेल में डाल दिया गया। ओह बेचारा, तुम्हें सर्दी लग रही है ना? ये तुम्हें गर्म रखेगा। तुम ऐसे क्यों करते हो? क्योंकि मेरे खुदा ने मुझे ऐसा करना सिखाया है। उसने कहा, अगर तुम किसी बीमार आदमी की मदद करते हो तो तुम मेरे साथ ऐसा करते हो। बहुत से कैदियों ने खुदावन का कलाम सुना और ईमान ले आए। जेल के हुकाम ने साधु को दूसरे कैदियों से अलहदा कर दिया। उसको मंडी ले जाकर सरेआम सजा दी। उसने सजा को बड़ी खामोशी से बर्दाश्त किया। उसकी खामोशी से जेल के हुकाम ने उसे कोई देवता समझा और डर कर आजाद कर दिया। तिब्बत में दाखिल होते ही उसने दोस्त बना लिए। खुदा मोहब्बत है और वो मेरे छोटे पप्पू से भी प्यार करता है। मसीहियत ही खुशी और उम्मीद से भरपूर जिंदगी है। मसीह ने कहा, आसमान के परिंदों को देखो, क्या वो कल की फिक्र करते हैं? उनकी कौन देखभाल करता है? ये तुम्हारा आसमानी बाप है। साधु सुंदर सिंह जिंदगी से प्यार करता था। उसे इंसानों से मोहब्बत थी और शायद बच्चों से सबसे बढ़कर। उसने कोशिश की कि तिब्बत के बच्चों के लिए संडे स्कूल शुरू किए जाएं। एक लामा ने जो साधु की तालीम से मुतासिर था, अपने इलाके के लोगों को हुक्म जारी किया कि वो मसीही तालीम को सुने। मगर साधु के हर सफर पर मुखालफत भी हुई। साधु तिब्बत 15 मरतबा गया। उसको मसीह की गवाही देने में काफी दुश्वारियां पेश आईं। ममनुआ इलाके में किसी का मजहब तब्दील कराने के लिए सजाए मौत ही काफी बड़ी रुकावट थी, मगर हर दफा उसके नए दोस्त उसकी हिफाजत करते थे। जब भी मुसीबत का वक्त आया, और अक्सर ऐसा हुआ, वहां कोई मेहरबान मिल गया, लेकिन अपने आखिरी सफर में तो उसे एक इंतहाई तकलीफ बर्दाश्त करनी पड़ी। मौत के मुंह में डाल दो।
साधु के पास कोई तरीका नहीं कि अंदाजा लगाए कि वो इस तारीख अंधेरे कुएं में कितना अरसा बेहोश पड़ा रहा, और ना उसे दिन रात गुजरने का पता लगा। यकीनन उसकी मौत करीब थी। आए खुदावन यीशु, मुझे तेरे लिए दुख उठाकर बड़ी खुशी होती है। सचमुच है खुदावंद, मगर ये मेरी बर्दाश्त से बाहर है। मुझे मुआफ कर है खुदावंद, मुझे मुआफ कर। मेरी ये हालत इंसान की असली जिंदगी की तरह है, साधु ने ख्याल किया। इंसान तारीकी में डूबा हुआ है, अपने गुनाहों के बोझ तले मायूस, अपने आप की मदद से भी बाहर। गुनाह की सजा मौत है, मुकद्दस बाइबल में लिखा है। हम सब नापाक चीज की मानंद हैं और हमारी रास्तबाजी गंदे कपड़ों की मानंद। गुनाह की सजा मौत है, मगर खुदा की बख्शिश हमारे खुदावंद मसीह यीशु में हमेशा की जिंदगी है। वो जो गुनाह को जानता ना था, हमारी खातिर गुनाह ठहरा, ताकि हम उसमें खुदा के रास्तबाज ठहरे। मसीह हमारे गुनाहों की खातिर मुआ। ऐ मेरे मुकद्दस खुदा, मैं किस तरह तेरा शुक्रिया अदा करूं। वो मुर्दों में से जी उठा और अब वो मुझ में रहता है। मैं जिस हालत में जहां भी हूं, ऐ खुदावंद तेरा शुक्र करता हूं। वक्त के गुजरने का कोई अंदाजा नहीं, यहाँ तक कि साधु के लिए दूसरा सांस लेना मुश्किल हो गया। साधु को इस गैर मुतवक्का मदद पर बेइंतहा खुशी महसूस हुई, मगर जब उसने मदद करने वाले का शुक्रिया अदा करना चाहा तो उसे कोई आदमी नजर न आया। उसे यकीन हो गया कि ये एक मोजज़ा था। थोड़े ही देर बाद निगहबान सिपाहियों ने उसे पकड़कर लामा के हुजूर पेश किया। ये किस तरह निकल आया? जनाब, आपने तो मुझे अंधे कुएं में डाल दिया था ताकि मर जाऊं, मगर मेरा खुदा जिंदगी का मालिक है। मगर चाबी तो सिर्फ एक थी, सिर्फ एक चाबी। जब साधु हिंदुस्तान वापस आया तो तिब्बत की हुकूमत ने अपनी तमाम सरहदी चौकियों पर यह हुक्म पहुंचा दिया कि इस आदमी को किसी भी हालत में तिब्बत में दाखिल होने की इजाजत ना दी जाए। इसलिए साधु अपने देश में कई साल काम करता रहा। उसने अपना मिशन जारी रखा। उसके मोहब्बत और रहमत के अमल और उसकी खिदमत, जो वो लोगों को खुदा की मोहब्बत और फजल के बारे में बताता था, जारी रही। मगर उसके दिल को सुकून न था।
तिब्बत का इलाका हर वक्त उसकी दुआओं और ख्यालात का मरकज बना रहा और फिर 1929 में वो अपने दोस्तों के मना करने के बावजूद तिब्बत वापस चल पड़ा और इसके बाद वापस नहीं आया। उसका खुदा के लिए काम खत्म हो गया। उसे शायद इस सफर की इजाजत मिल गई जो सबसे बड़ा सफर था, आसमान की बुलंदियों की तरफ सफर।